नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा इतिहास या विषयासाठी 2023चं क्वेश्चन पेपरचं आपण अध्ययन करणार आहोत आणि 2023 मधील क्वेश्चन पेपर टॉप 15 जे आपले MCQs प्रश्न आहे, मोस्ट PYQ क्वेश्चन जे आहे ते आपण डिस्कस करणार आहोत. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन पेपर 2 हिस्ट्रीचं प्रिपरेशन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 2023चं क्वेश्चन पेपर हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण एक्झामिनेशन मध्ये PYQ जे टॉपिक्स आहेत ते सुद्धा आपल्याला येताना दिसून येतात. सोबतच या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्यासाठी कंप्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे. या कंप्लीट कोर्समध्ये आपल्याला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्म मध्ये जे आहे व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित संपूर्ण अभ्यासक्रम हिस्ट्रीचं टोटल 10 युनिट्स मध्ये डिवाइडेड आहे. सो टोटल 10 युनिट्स जे आहे ते आपले या माध्यमातून कव्हर होणार. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहेत. नोट्स प्लस क्लासच्या PDF सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ सुद्धा अवेलेबल आहे. सरावासाठी MCQs आहे, पर्टिक्युलर युनिट वाईज MCQ यामध्ये भेटतात आणि वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनच्या कोर्सची फीस 10,000 आहे. यावर आपल्याला 20% डिस्काउंट मिळेल. मात्र 8,000 मध्ये हा कोर्स विथ पेपर 1 आपल्यासाठी अवेलेबल आहे, कारण पेपर 1 फ्री ऑफ कॉस्ट आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यांवर आजच कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन व्हा. या व्यतिरिक्त प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ॲप जो आहे तो डाउनलोड करा. स्टोअर नावं ऑप्शनला सिलेक्ट करून महाराष्ट्र सेट कोर्सला सर्च करून घ्या. डायरेक्ट आपण ॲपवरून कोर्सला परचेस करू शकतो, किंबहुना ऑफिशियल नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा. कोर्स परचेस केल्यानंतर कॉन्टेंटचं जे सेक्शन असतं त्यामधून आपण सगळ्याच प्रकारच्या टेस्ट जी आहे, ज्यामध्ये वीकली टेस्ट, इव्हॅल्युएशन टेस्ट आपण देऊ शकतो. सो क्वेश्चन पहिला आहे, भारतातील पहिली खरी कमान इथे डॅश इथे सापडते. ठीक आहे, बर. सो यामध्ये आहे ए इल्ततमिशची कबर, बी आहे बलबनची कबर, सी आहे गियासुद्दीन तुगलकाची कबर, की डी अजमेर मधील दरगाह शरीफ. सो भारतातील पहिली खरी कमान जी आहे ती बलबनची कबर आपल्याला दिसून येते, त्यामुळे इथे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन बी आहे. समोर जाऊया. बिजापूर आणि गोलकुंडा यांनी डॅशवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष केला. आता आपल्याला बघितलेलं आहे बहामनी साम्राज्य, आणि बहामनी साम्राज्यानंतर आपण बघतो त्यांचं पतन होतं आणि पादशाही अस्तित्वात येते. यामध्ये बिजापूर, गोलकुंडा आहे ना, अहमदनगरची निजामशाही या सगळ्यांना आपण बघतो. सो प्रश्न यावर बहामनी साम्राज्यावर दिलेला आहे. बिजापूर आणि गोलकुंडा यांनी डॅशवर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष केला. ए आहे खंबाट, बी आहे नलदुर्ग, सी आहे अहमदाबाद आणि डी आहे कोचीन. सो योग्य उत्तर आहे नलदुर्ग. यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी यांनी जे आहे बिजापूर आणि गोलकुंडामध्ये संघर्ष चालायचं. नेक्स्ट प्रश्न आहे, मुघल प्रशासनात दिवाण ए बयुतात कोण होता? ठीक आहे, दिवाणे बयुतात. आता हा सरळ प्रश्न मुघलकालीन प्रशासन व्यवस्थे याशी संबंधित आपल्याला दिसून येतं. आणि लक्षात घ्या की प्रशासन मग ते दिल्ली सल्तनतचं असो, मुघलांचं असो, विजयनगरचं असो, प्रश्न येतात. ओके, सो बघा, मुघल प्रशासनात दिवाण ए बयुतात कोण होते? ए मनसबदाराचे खर्च बघणारा प्रभारी अधिकारी होता, बी आहे खालसा जमिनीमधून येणाऱ्या उत्पादनाचा प्रभारी अधिकारी, ऑप्शन सी आहे रोख पगारीचा प्रभारी अधिकारी, की ऑप्शन डी राजघराण्यात आणि कारखान्यात वित्त बघणारा अधिकारी. सो इथे लक्षात घ्या, दिवाण ई बयुतात, दिवाणे बयुतात म्हणजे काय, तर राजघराण्यात आणि कारखान्यात वित्त बघणारा म्हणजे पैशा संबंधित आपण जे बघतो फायनान्स अरेंज करणारा हे काय होता, अधिकारी आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट प्रश्न आहे, RP त्रिपाठी यांनी मुघल राजपथ सिद्धांतांचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे, सो ऑप्शन ए आहे तुर्क मंगोल राजपदाचे सिद्धांत, बी आहे मंगोल राजपदाचा सिद्धांत, सी आहे दैव नियुक्त राजपद आणि डी आहे हुकुमशाही राजपद. आता RP त्रिपाठी यांनी मुघल राजपद सिद्धांतांचं वर्णन जे आहे तुर्की आणि मंगोल राजपदाचं सिद्धांतांचं वर्णन आपल्याला दिसून येते, त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन ए आहे. नेक्स्ट आहे मराठांविरुद्ध औरंगजेबाचे अपयश हे मराठा चळवळीचे स्वरूप समजून घेण्यात औरंगजेबाची अक्षमता होती असे विधान कोणत्या इतिहासकाराने केलेले आहे? सो आपण यातून म्हणू शकतो की आजकाल स्टेटमेंट जे आहे ते सुद्धा विचारले जातात
आहे ना. सो स्टेटमेंट सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून. सो बघा, मराठ्यांविरुद्ध औरंगजेबाचे अपयश हे मराठा चळवळीचे स्वरूप समजावून घेण्यात औरंगजेबाची अक्षमता होती. हे विधान ए जदुनाथ सरकार, बी गोस सरदेसाई, सी आहे सतीशचंद्र आणि डी आहे आंद्रे विग. सो या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला दिसून येते ऑप्शन सी सतीशचंद्र. मराठ्यांविरुद्ध औरंगजेबांचे अपयश हे मराठा चळवळींचे स्वरूप समजून औरंगजेबाची अक्षमता होती असं सतीशचंद्र यांचे विधान आपल्याला दिसून येते. नेक्स्ट प्रश्न आहे, जहादार शहा यांनी डॅश येथे राज्यारोहण केले. ए दिल्ली, बी मुलतान, सी लाहोर आणि डी आग्रा. आता मला सांगा, हा जो प्रश्न आहे आपण काय बघतो, उत्तरवर्ती मुघल शासकांचा आपण अभ्यास करतो. वर्ती मुघल शासक, ठीक आहे, मुघल शासकांचा आपण अभ्यास करतो. सो यामधून हा प्रश्न विचारलेला आहे. ओके, सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट हा इथून आपल्याला प्रश्न आलेला दिसून येते. सो जहादार शहा जे आहे यांचं राज्याभिषेक लाहोर मध्ये होताना आपल्याला दिसून येते. त्यामुळे ते योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. नेक्स्ट वन आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी पद्धतशीर चरित्र डॅश यांनी लिहिले. ए आहे गास्मो द गार्दा, बी आहे कृष्णाजी आनंद सभासद, सी आहे कवी परमानंद आणि डी आहे ज्ञान बडिस्टा कॅरेडी. सो इथे बघा, शिवाजी महाराजांचे पहिलं पद्धतशीर चरित्र लिहिणारा जो व्यक्ती आहे तो आहे गास्मो द गार्दा. ओके, ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. नंतर आहे खुर्द आणि बुद्रुक म्हणजे काय. बर, सो ए आहे ते विस्तारित वसाहत आणि मूळ गाव संदर्भात अनुक्रमे वापरला जातो. बी आहे ते मूळ गाव आणि विस्तारित वसाहत संदर्भात अनुक्रमे वापरला जातो. सी आहे ते मालमत्ता धारण प्रकारचा संदर्भ वापरला जातो. की ऑप्शन डी आहे महसूल गोळा करण्याच्या पद्धतीशी संदर्भित हे आहे किंवा संबंधित हे आहे. तर खुर्द आणि बद्रुक काय आहे, तर खुर्द आणि बद्रुक हे मूळ रूपात आपण बघतो की गाव, ठीक आहे, यांचा संबंध गाव आणि विस्तारित वसाहत या संदर्भात खुर्द आणि बुद्रुक यांना हे जे प्रोनाउन्सिएशन आहे ते वापरलं जाते खुर्द आणि बद्रुक म्हणून. सो इथे योग्य उत्तर आपलं काय असणार आहे ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट आहे कारुख हा कर डॅशवर लावला होता. ए तेली, बी आहे गावातील कारीगर, सी आहे गावातील याजक आणि डी आहे व्यापारी. तर कारुख हा एक टॅक्स होता, ठीक आहे, जे कशावर लावलं जायचं तर हे गावातील कारीगरांवर लावला जाणारा जो टॅक्स असायचा त्याला कारुख असं म्हणतात. सो ऑप्शन बी इथे योग्य आहे. नेक्स्ट आहे हुंडी एक डॅश आहे, ठीक आहे, किंवा हुंडी हे डॅश होता. ए आहे देवाणघेवाणाचा देयक आहे, ठीक आहे, बिल ऑफ एक्सचेंज आहे, बी आहे वचनीय चिठ्ठी आहे, प्रॉमिसरी नोट्स आहे, सी आहे खाणीतून बाजारपेठात पाठवण्याची ही पद्धत आहे. ओके, डी आहे सोने चांदी लगदीच्या वाहतुकीचे माध्यम आहे. सो हुंडी हे काय आहे, एक प्रकारचं देय आहे. तर हा देय जे आहे देवाणघेवाण संबंधित जो देय असतो त्याला आपण म्हणत असतो हुंडी. म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज जे आहे त्याला आपण हुंडी असं म्हणतो. त्यामुळे इथे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक ए आपल्याला योग्य दिसून येतं. नेक्स्ट वन प्रश्न आहे की मध्ययुगीन उत्तर भारतात शेती वाढवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी डॅश हे कर्ज दिले जात. म्हणजे बघा मध्यकालीन आपण बघतो, मध्यकालीन उत्तर भारतामध्ये जे आहे शेती म्हणजे आपलं ॲग्रिकल्चर आहे ना, त्याच्यामध्ये वाढ करण्यासाठी आहे ना, किंबहुना शेती संबंधित सुधार करण्यासाठी जे कर्ज देतात त्याला काय म्हणतात, तकावी म्हणतात, बी आहे पट म्हणतात, सी आहे तलपट आणि डी आहे सोनधर. सो इथे बघा स्पेशली आपल्याला नॉर्थ इंडिया, ठीक आहे, मिडिवल टाइम पिरियड मध्ये नॉर्थ इंडियामध्ये आपण बघतो की कृषीसाठी जे कर्ज दिले जात त्याला सोनधर असं म्हणतात. तर इथे योग्य उत्तर ऑप्शन डी आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन आहे डॅश मध्ये गुंडाळच्या सरदेसायांवर पोर्तुगीजांच्या समुद्रातील जहाजांवर हल्ला करून ती लुटण्याचा आरोप केला. ठीक आहे, सो the Sardesai of Gundal was accused of attacking and robbing Portuguese
हा. सो पोर्तुगीजांवर हल्ला करून लुटण्याचा आरोप केलेला कधी? 1726. बी आहे 1728. सी आहे 1761 की ऑप्शन डी 1763 मध्ये. तर इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येते 1726 मध्ये. आपण बघतो की गुंडाळच्या सरदेसायांवर पोर्तुगीजांच्या समुद्रातील जहाजांनी हल्ला करून लुटलेला. नेक्स्ट वन आहे पॅमाश म्हणजे काय? ए आहे हे महसुलांचं एक जमा रक्कम आहे. बी आहे महसूल गोळा करण्याची ही एक पद्धत आहे पैमाइश म्हणून. किंवा मोजणीसाठी बर किंवा मोजणीसाठी काय म्हटलेलं आपण? ओके. मोजणीसाठी आधारित महसुलांचं मूल्यांकन करणे. सी आहे जकात कर यातून जमा केलेला हा काय होता? महसूल होता. सो बघा सरळ प्रश्न आहे पैमाइश काय आहे? सो आपण काय बघतो? पैमाइश म्हणजे हे एक प्रकारचं मापन करतात. तर याचं कशाचं मापन करणार यामध्ये? तर हे मोजणी केली जाते महसूल यांचं मूल्यांकन. ठीक आहे. सो ऑप्शन क्रमांक सी आपल्याला इथे काय दिसून येते? योग्य उत्तर दिसून येतं. नेक्स्ट वन आहे गेनिजा कागदपत्र काय आहे? ए युरोपशी होणाऱ्या यहुदी व्यापाऱ्यांची माहिती देणारा हा कागदपत्र आहे गेनिजा. की बी केरो येथून होणाऱ्या यहुदी व्यापाऱ्यांच्या भारतीय व्यापारासंबंधित हे कागदपत्र आहे. ऑप्शन सी आहे जमीन महसूल संबंधित हे कागदपत्र आहे की ऑप्शन डी सुरत आणि कॅम्बे येथे जमा केल्या जाणाऱ्या सीमा शुल्कासंबंधित हे कागदपत्र आहे. तर गेनिजा कागदपत्र काय होत असतं? तर हे केरो येथून होणारा यहुद्यांचा जो व्यापार होता यांचं भारतीय व्यापारासंबंधित माहिती किंवा हे कागदपत्र डॉक्युमेंट आपल्याला गेनिजा मध्ये दिसून येतात. नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येतं की खालीलपैकी कोणते भारतीय सामंतवादाचे वैशिष्ट्य नव्हते? ओके. ए आहे बेडबिगारी व्यापक प्रमाणात प्रचलित होती. बी खंडकरीची संख्या वाढली. सी लष्करी जमीन धारकांकडून जबरदस्तीने अतिरिक्त आर्थिक भार लादला जाईल की ऑप्शन डी गावाची अर्थव्यवस्था ही तुलनेने बंद होती. आता मला सांगा इथे आपल्याला सामंतवादाचे वैशिष्ट्य नाही म्हणजे कोणते सामंतवादी व्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही हे विचारलेलं आहे. ठीक आहे. सो ए आहे बेडबिगारी व्यापक प्रमाणात होती. करींची संख्या वाढली. सी आहे लष्करी जमीन धारकांकडून जबरदस्तीने अतिरिक्त टॅक्स जो आहे आर्थिक भार जो आहे तो लादला जात होता की गावाची अर्थव्यवस्था ही तुलनेने बंद होती. तर इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन सी आहे लष्करी जमीन धारकांकडून जबरदस्तीने अतिरिक्त आर्थिक कर लादला जाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट वन आहे जामोरिन कोण होता? आता हा अत्यंत सोपी प्रश्न आहे. ए आहे आफ्रिकेतील मलिडीचा हा राजा होता. बी आहे कालिकतचा राजा होता. सी मदुराई राज्याचा हा राजा होता की ऑप्शन डी गोव्यात विजापूर सुलतानाचा हा प्रतिनिधी होता. सो जामोरिन हा कालिकतचा शासक आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. सो जामोरिन विषयी बहुधा आपल्याला माहीतच आहे. ठीक आहे. सो योग्य उत्तर आहे इथे ऑप्शन क्रमांक बी. नंतर आहे प्रश्न थट्टा आणि लहरीचे बंदर डॅश येथे आहे. कुठे आहे थट्टा आणि लहरीचे बंदर? ए आहे सिंधू नदी. बी बियास नदी. सी चिनाब नदी की ऑप्शन डी सतलज नदी. आता थट्टा आणि लहरीचे बंदर कुठे आहे? तर सिंधू नदीवर आहे. ठीक आहे. इंडस रिव्हर ज्याला आपण म्हणतो सिंधू नदीवर आपल्याला थट्टा आणि लहरी हे बंदर जे आहे ते दिसून येतात. यानंतरचा आहे प्रश्न दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी कोणत्या तहाद्वारे तैनाती फौज मान्य केली? आता हा प्रश्न जो आहे आपण रिसेंटली पाहिलेला आहे. ए आहे वसईचा तह. बी आहे हैदराबादचा तह. सी आहे राक्षस तंगडीचं युद्ध आणि डी आहे पुणे. ठीक आहे. म्हणजे मला सांगा कोणता तह बाजीराव सेकंड मध्ये झालेला आहे? तर 1802 मध्ये आपण काय बघतो? वसईचा तह बघतो है ना. सो वसईचा तह हा आपण बघतो की दुसऱ्या बाजीरावांनी केलेला आहे. याला बेसनची संधी सुद्धा म्हटलेली आहे. ठीक आहे. ट्रेडी ऑफ बेसन किंवा वसई असं दोनही नावाने याला ओळखलं जातं म्हणून कन्फ्यूज इथे होऊ नका. जर आपल्या पुस्तकांमध्ये बेसिन लिहिलं आहे तर बेसिनचाच अर्थ वसई होतो. ठीक आहे. बरं लक्षात राहील. चला सो इथे कन्फ्यूज होऊ नका. एकच अर्थाने वापरले जाणारे हे शब्द आहेत. नेक्स्ट वन आहे प्रश्न 18व्या शतकात मुघलांच्या विरोधात काही नवीन राज्य पुढे आलेले खालीलपैकी ते नवीन राज्य कोणते नव्हते? ठीक आहे. बरं 18व्या शतकामध्ये मुघलांच्या विरोधात त्यांच्या विरोधामध्ये कोणते नवीन राज्य होते? ए आहे जाट. बी आहे बंगाल.
सी आहे पंजाब, डी आहे मराठा. सो बघा इथे जवळपास आपल्याला असं सिमिलर दिसून येईल ऑप्शन. ठीक आहे. 18th सेंचुरीमध्ये आपण बघतो की मुघलांच्या विरोधात काही नवीन राज्यांचा उदय झालेला होता, ज्यामध्ये आपण क्षेत्रीय राज्यांचा उदय बघतो. तर त्यामध्ये हा बंगाल यांचा समावेश आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे. सो बी जे आहे इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येईल. नेक्स्ट प्रश्न आहे डॅशने भारतीय स्थापत्याचा सर्वात प्रथम पद्धतशीरपणे अभ्यास केला. आता स्थापत्य संबंधी सर्वात पद्धतशीर अभ्यास कोणी केला? सो ऑप्शन ए अलेक्झांडर कनिंघम, ऑप्शन बी ई शुल्टर्स, सी आहे जेम्स फर्ग्युसन आणि डी आहे पर्सी ब्राउस. ओके. सो इथे लक्षात घ्या की डॅश म्हणजे स्थापत्य कलाचा सर्वप्रथम आणि पद्धतशीर अभ्यास कोणी केलेला असा आपल्याला प्रश्न दिसून येतात. ठीक आहे. सो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की हे कोण होते? जेम्स फर्ग्युसन होते, ज्यांनी स्थापत्य कलेचा योग्य प्रकारे अभ्यास जे आहे ते केलेला आपल्याला दिसून येईल. सो नेक्स्ट वन कडे जाऊया. प्रश्न आहे नेक्स्ट, खालीलपैकी कोणता भारतात पोर्तुगीजांचा तळ नव्हता? डायरेक्ट प्रश्न विचारलेला आहे पोर्तुगीजांच्या तळांविषयी. ठीक आहे. सो असंही प्रश्न आपल्याला येताना दिसून येतात है ना. तर म्हणून आपल्याला बघा सर्वतोपरी जे आहे ते रिव्हिजन करून घ्यायचं आहे. आणि जसं मी वारंवार तुम्हाला सांगते की हिस्ट्रीमध्ये रिव्हिजनला खूप महत्त्व आहे. जितकं जास्त तुम्ही रिव्हिजन करणार तितकंच तुम्हाला याचा फायदा जे आहे ते होताना दिसून येईल. ओके. जर आपण रिव्हिजन करत नाही तर आपण गोष्टी विसरत चालत असतो आणि विसरणं हे आपल्याला एक्झामिनेशनसाठी योग्य असं ठरणार नाही. म्हणून परत परत रिवाइज करा आणि क्वेश्चन प्रॅक्टिस करा. बघा खालीलपैकी कोणता भारतात पोर्तुगीजांचा तळ नव्हता? ऑप्शन ए आहे नागपट्टणम, बी आहे सॅन थॉमे, सी आहे मसुलीपट्टणम आणि डी आहे कोचीन. ओके. सो इथे लक्षात घ्या की मसुलीपट्टणम जो आहे तो पोर्तुगीजांचा तळ नव्हता. ठीक आहे. सो ऑप्शन सी इज अ व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला इथे दिसून येणार. नेक्स्ट आहे प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या इतिहासकाराने वास्को द गामा युग असा वाक्यप्रचार केलेला आहे? सो ए आहे राधा मुकुंद मुखर्जी, बी आहे बी ए सालेतोर, सी आहे संजय सुब्रमण्यम आणि ऑप्शन डी आहे के एम पडणेकर. आता इथे जे आहे ना वास्को द गामा आपण बघतो की 1498 मध्ये वास्को दी गामा यांचं आगमन होतं. बरोबर आहे. आणि पर्टिक्युलर 3दा हे काय करतात भारतात येतात आणि यानंतर 1524 मध्ये यांचा मृत्यू सुद्धा कोचीन मध्ये झालेला आपल्याला दिसून येईल. ठीक आहे. सो वास्को द गामा विषयी आपण बघतो की के एम पडणेकर जे आहे त्यांनी वाक्यप्रचार केलेला आहे वास्को द गामा युग म्हणून. ओके. सो अशा पद्धतीने इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येणार आहे? इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. चला नेक्स्ट वन कडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे मिरात उल अखबार चे लेखक कोण होते? ठीक आहे. सो ए राजा राममोहन रॉय, बी आहे एम एन रॉय, सी आहे स्वामी दयानंद सरस्वती आणि डी आहे अरविंद घोष. ऑथर ऑफ मिरत उल अखबार हे आपल्याला पत्र दिसून येतात. आणि यामध्ये आपण बघतो की याला जे सुरू करणारे लेखक जे होते राजा राममोहन रॉय होते. ठीक आहे. सो यांच्याविषयी आपण सामाजिक धार्मिक आंदोलनामध्ये पहिला जो आपण टॉपिक अभ्यास करीत असतो तो म्हणजे राजा राममोहन रॉय आणि त्यांच्याद्वारे स्थापन झालेला ब्रह्म समाज है ना. चला सो नेक्स्ट वन कडे जाऊया आपण. सो नेक्स्ट प्रश्न आहे आपला, या सनदी अधिकाऱ्याला लॉर्ड डलहौसीला खालसा धोरण पसंत नव्हते आणि तो नंतर मुंबईचा गव्हर्नर झाला. ठीक आहे. बर. सो या ठिकाणी आपण काय बघत आहोत? ओके. ओके. सो या ठिकाणी आपण काय बघतो? बर. प्रश्न आहे की या सनदी अधिकाऱ्याला लॉर्ड डलहौसीचे खालसा धोरण पसंत नव्हते. ओके. बर एक सेकंड. ओके. पसंत नव्हते आणि तो नंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नर झालेला. ए आहे सर जॉर्ज रसेल क्लर्क, बी आहे कर्नल स्टुअर्ट, सी आहे सर ह्युरोज आणि डी आहे मेजर एलिस. आता बघा. बर. सो एक सिव्हिल सर्वंट म्हणजे एक अधिकारी लॉर्ड डलहौसीचे धोरण ज्यांना पसंत नव्हते आणि नंतर ते मुंबईचे गव्हर्नर झालेले असे होते सर जॉर्ज रसेल. ठीक आहे. क्लर्क. ओके. बर. नेक्स्ट वन कडे जाऊया. प्रश्न आहे 1840
1845 मध्ये इंग्रजांनी डेनिशांकडून भारतातील हा किल्ला विकत घेतलेला. आता मला सांगा, पोर्तुगीजांचं आगमन हा पहिलाच भाग आपण बघत असतो आणि यातून बघा भरभरून प्रश्न आपल्याला एक्झामिनेशन मध्ये दिसून येतात. सो ए आहे पांडुचेरी, इंग्रजांनी डॅनिश कडून घेतलेला. ठीक आहे, काय आहे ऑप्शन ए पांडिचेरी, बी आहे ट्रान्सबोर्ग, सी आहे क्रोनबोर्ग्स आणि डी आहे फोर्ट सेंट जॉर्ज. सो लक्षात घ्या, ट्रान्कोबर हे डॅनिशांचं काय होतं, ज्याला आपण त्रानकोबर म्हणतो, आठवतं का त्रानकोबर? हा. सो ट्रान्कोबर जी आहे हे जे आहे ते आपल्याला डेनिश जे आहे यांचं प्रमुख तळ दिसून येतं आणि हे जे आहे नंतर इंग्रजांनी घेतलेलं होतं 1845 मध्ये. लक्षात राहील? ओके. देन नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट प्रश्न आहे, नेक्स्ट प्रश्न आपल्याला दिसून येते की 1857 ची घटना धार्मिक चळवळीशी म्हणून सुरू झाली, म्हणजे एक धार्मिक चळवळ म्हणून सुरू झालेली आहे, पण लोकांनी चळवळ म्हणून त्याचा शेवट झाला. ठीक, असे विधान कोणी केलेले आहे? आता यामध्ये 1857 चा उठाव आपण बघतो. ठीक आहे, आणि 1857 चा उठाव जे आहे, या उठावामध्ये आपण काय बघितलेलं आहे, स्टेटमेंट बघतो की कोणी या स्टेटमेंट विषयी काय काय म्हटलेलं आहे. कोणी याला धार्मिक म्हणतात, कोणी प्रथम, कोणी ना प्रथम ना ओके. सो विविध स्टेटमेंट आपल्याला याविषयी पाहायला मिळतात, म्हणजे 1857 च्या उठावाविषयी. सो कोणी म्हटलेलं आहे 1857 ची घटना धार्मिक चळवळ म्हणून सुरू झाली, पण लोकांनी चळवळ म्हणून शेवट झाला. लोकांची चळवळ म्हणून याचा शेवट झालेला. ए आहे डॉक्टर आर सी मजुमदार, बी आहे डॉक्टर एस एन सेन, सी आहे अशोक मेहता आणि डी आहे गणेश सावरकर. सो 1857 च्या जी घटना आहे याला धार्मिक चळवळ म्हणून जरी सुरू झाली, पण लोकांची चळवळ म्हणून त्याचा शेवट झालेला आहे, असं डॉक्टर एस एन सेन यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, बरं. नेक्स्ट वन बघा. प्रश्न आहे नेक्स्ट. 1870 मध्ये लंडन टाइम्सने बातमी दिली होती आणि या संस्थेने मुंबईत आयकर डॅश वाढीच्या विरोधात जाहीर सभा सुद्धा आयोजित केलेल्या. बरं. सो ए आहे ही सभा कोणती आहे, पुणे सार्वजनिक सभा, बी आहे ईस्ट इंडिया असोसिएशन, सी आहे बॉम्बे असोसिएशन आणि डी आहे मद्रास महाजन सभा. सो 1870 मध्ये लंडन टाइम्स बातमी दिली की या संस्थेत मुंबईत आयकर, ठीक आहे, वाढीच्या विरोधात सभा केलेली आणि हे सभा करणारी संस्था आपल्याला दिसून येते बॉम्बे असोसिएशन. ठीक आहे, ज्यांनी टॅक्स वाढीविषयी काय केलेला आहे, विरोध केलेला आपल्याला दिसून येतं. सो योग्य उत्तर इथे काय आहे, 1870 च्या लंडन टाइम्स मध्ये बातमी जी आलेली त्याला बॉम्बे असोसिएशन या सभेने विरोध केलेला आपल्याला दिसून येते. नेक्स्ट प्रश्न आहे, सर सय्यद अहमद खानचा प्रमुख सल्लागार आणि विश्वासू कोण होता? ठीक आहे, सो हे खूपच सोपी आहे. ए आहे डब्ल्यू हंटर आहे, बी आहे थिओडोर बेक, सी आहे थिओडोर मॉरिसन आणि डी आहे नासान लीस. सर सय्यद अहमद खान यांचं जे मुख्य सल्लागार होते ते थिओडोर बेक होते. ठीक आहे, सो थिओडोर बेक इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं. सो नेक्स्ट वन कडे जाऊया आपण. नेक्स्ट वन बघा. नेक्स्ट वन बघा. सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या पायाशी बसून मी राजकारणातील धडे शिकलो असे कोणी म्हटलेले आहे? ए आहे मोतीलाल नेहरू, बी आहे एम के गांधी, सी आहे एम ए जिन्हा आणि डी आहे बी जी टिळक. सो असं कोणी म्हटलेलं आहे, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या पायाशी बसून मी राजकारणाची धडा शिकलो, तर हे म्हटलं आहे एम ए जिन्हा यांनी. ठीक आहे, चला. मोहम्मद जिन्ना जे आहे यांनी म्हटलेला आहे हा स्टेटमेंट. सो ऑप्शन सी जे आहे इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं. ठीक आहे, नेक्स्ट वन आहे, महात्मा गांधींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाचे संस्थापक कोण होते? ए आहे महादेव देसाई, बी आहे जी डी बिर्ला, सी आहे अमृतलाल ठक्कर आणि ऑप्शन डी आहे वल्लभभाई पटेल. सो महात्मा गांधीजींनी स्थापन केलेल्या हरिजन सेवक संघाचे जे अध्यक्ष आहे ते जी डी बिर्ला आपल्याला दिसून येते. ओके, त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक
बी दिसून येईल. ओके, चला नेक्स्ट वन बघा. कुक्का चळवळीचे अंतिम रूपांतर डॅश चळवळीमध्ये झाले. ठीक आहे, कुक्का विद्रोह बघतो आपण. चला, ए आहे हिंदू आणि शीख ऐक्य स्थापनेसाठी. बी आहे शीख धर्म सुधारणा. सी आहे पंजाब मधून ब्रिटिशांना बाहेर काढण्यासाठी. आणि ऑप्शन डी आहे किरायदारांना जमीनदारांच्या शोषणापासून मुक्ती मिळवण्यासाठी. आता मला सांगा, कुक्का आंदोलन मला वाटतं आपण मागच्याच पार्टमध्ये जे आहे कुक्का आंदोलनाविषयी अभ्यास केलेला आहे. आणि कुक्का आंदोलन हे आपल्याला महत्वपूर्ण सुद्धा दिसून येतं. बरं, सो कुक्का आंदोलनाचं आपण बघतो की पंजाब मधून ब्रिटिशांना अगोदर हे एक प्रकारचं धार्मिक आंदोलन आपल्याला दिसून येईल. ठीक आहे, पण नंतरच्या काळामध्ये पंजाब मधून ब्रिटिशांना बाहेर काढण्यासाठी जी आहे चळवळ जी आहे ही सुरू होताना दिसून येईल. यानंतरचा प्रश्न आहे, बाळाजी प्रभाकर मोडक यांनी डॅशच्या मदतीने 1887 आणि 1897 एक सेकंड. बरं, सो बाळाजी प्रभाकर मोडक यांनी डॅशच्या मदतीने 1887 आणि 1897 मध्ये भरलेल्या विज्ञान प्रदर्शनांना हजारो लोकांनी भेट दिली. ठीक आहे, ए आहे कोल्हापूर संस्थान, बी आहे बडोदा संस्थान, सी आहे ग्वाल्हेरचं संस्थान आणि ऑप्शन डी आहे इंदोरचं संस्थान. सो हे योग्य उत्तर आहे कोल्हापूर संस्थान. ठीक आहे, बरं. सो नेक्स्ट वन कडे जाऊया आपण. प्रश्न आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले महासंचालक कोण होते? ए अलेक्झांडर कनिंगम, सी बी आहे ग्रँड डफ, सी आहे मॅक मुल्लर आणि यानंतर आहे सर PJ मार्शल. सो मला सांगा, हा जो प्रश्न आहे, ओके, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले महासंचालक कोण होते? तर अलेक्झांडर कनिंगम आपल्याला दिसून येते. पहिले सरसंचालक हे झालेले होते. ओके, सो नेक्स्ट वन कडे आपण जाऊया. नेक्स्ट बघा, या वसाहतकालीन भारतीय अधिकाऱ्याने महाराष्ट्रातील सामाजिक संरचनेचे वर्णन करणारे पुस्तक लिहिले. सो ए आहे त्रि ना आत्रे, बी आहे सेतू माधवराव पगडी, यानंतर ऑप्शन सी टी माधवराव आणि डी आहे द भ पासनीस. आता वसाहतकालीन भारतीय अधिकारांचे महाराष्ट्रातील सामाजिक संरचनेचं वर्णन त्रि ना आत्रे आत्रे जे आहे त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट प्रश्न आहे, डिसेंबर 1911 मध्ये काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनात जन गण मन हे प्रथमतः राष्ट्रीय गीत गायले गेले? आता हा प्रश्न सुद्धा आपल्याला प्रिव्हियस इयर मध्ये दिसून येतं. 1911च्या अधिवेशनात विचारलेला आहे. जनगण मन हा अधिवेशन कुठे भरलेला? डायरेक्ट प्रश्न आहे. ए आहे अलाहाबाद अधिवेशन, बी आहे मद्रास अधिवेशन, सी आहे मुंबई अधिवेशन आणि ऑप्शन डी आहे कलकत्ता अधिवेशन. ठीक आहे, तर हाही प्रश्न आपल्याला इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना आपण बघतो. बरं, यामध्ये ऑप्शन डी आहे कलकत्ता येथे 1911चा अधिवेशन भरतं आणि या अधिवेशनात जनगण मन प्रथमतः गायले गेले. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नेत्याने कस्तुरबा गांधींसोबत सुरुवातीला धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व केले? आता हे धारासनाविषयी ऑप्शन ए सरदार पटेल, बी आहे सरोजिनी नायडू, सी आहे मौलाना आझाद आणि डी आहे अब्बास तय्यबजी. सो माहितीये यामध्ये दोन नाव तुम्हाला कन्फ्युजन वाटत असेल. ठीक आहे, पण कस्तुरबा गांधीजींसोबत आपण बघतो की सुरुवातीला धारासनाचं नेतृत्व सुरुवातीला म्हटलेलं आहे ना, तर अब्बास तय्यबजी यांनी केलेलं आहे. सो ऑप्शन डी सोबत जाणार आपण. नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 1929 साली बंगालमध्ये अक्रम खान, फजल उल हक आणि अब्दुल रहीम यांनी खंडाने शेती करणाऱ्या गारदारांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी कोणता पक्ष स्थापन केला? ए आहे युनियनिस्ट पार्टी, बी आहे जोतेदार पार्टी, सी आहे रियासती प्रजा मंडळ आणि ऑप्शन डी आहे बेंगाल किसान सभा. बरं, सो या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 1929 मध्ये अक्रम खान, फजल उल हक, अब्दुल रहीम यांनी जे आहे कोणता पक्ष जे आहे ते स्थापन केलेला आहे?
सो ऑप्शन ए यूनियनिस्ट पार्टी, जोतेदार पार्टी, रियासती प्रजामंडल, बंगाल किसान सभा. सो यांनी जोतेदार पार्टी जी आहे ते स्थापन केलेलं आपल्याला दिसून येते. सो योग्य उत्तर इथे आहे ऑप्शन क्रमांक बी. ओके, नेक्स्ट वन बघा, खालीलपैकी कोणती बाब असहकार चळवळीचा भाग नव्हती? ए आहे न्याय, न्यायालयावर बहिष्कार, बी आहे सरकारी शाळांवर बहिष्कार, सी आहे परदेशी कपड्यांवर बहिष्कार आणि ऑप्शन डी आहे कर भरण्यावर बहिष्कार. बर, खालीलपैकी कोणती बाब असहकार चळवळीचा भाग नव्हती? 1920 मध्ये आपण असहकार चळवळ सुरू होताना बघतो आणि याचा भाग कोणता नाही, तर कर भरण्यावर बहिष्कार हा असहकार चळवळीचा भाग नाही, ज्यामध्ये न्यायालयांवर बहिष्कार घालण्यात आलं, सरकारी शाळांवर सुद्धा बहिष्कार घालण्यात आले, विदेशी कपडे जे आहे त्याच्यावर सुद्धा बहिष्कार आपल्याला पाहायला मिळतं. ओके, नेक्स्ट वन आहे प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती या ग्रंथाचे लेखक कोण? आता ए आहे बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाह, बी आहे बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी एम के गांधी, सी आहे बॅरिस्टर मु रा जयकर आणि यानंतर आहे बॅरिस्टर बी आर आंबेडकर. बर, तर बघा हा जो क्रांती आणि प्रतिक्रांती ग्रंथ आहे तो आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सो ऑप्शन डी. आता इथे एक लक्ष घ्या, मॉडर्न हिस्ट्रीचे बुक आहे ना, बुक नेम आणि ऑथर नेम इथूनही आता आपल्याला प्रश्न जे आहे ते येताना दिसून येतात, त्यामुळे हाही प्रश्न आपल्या एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट वन कडे आपण जाऊया. नेक्स्ट आहे खालीलपैकी कोणता भारतीय स्वतंत्र सैनिकाने भारताचे दरडोई उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला? ए आहे गोपाळ कृष्ण गोखले, बी आहे दादाभाई फिरोजशाह मेहता, सी आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि डी आहे दादाभाई नौरोजी. तर मी तुम्हाला धन निष्कासनाचा सिद्धांत सांगितलेला होता. सो या धन निष्कासनाचे सिद्धांत जे ड्रेन थेअरी आपल्याला दिसून येते, जे इंग्लंड डेप टू इंडिया, ठीक आहे. बरं, यामध्ये आपण बघतो की दादाभाई नौरोजी यांच्याद्वारे दरडोई प्रति व्यक्ती उत्पन्न जे आहे त्याविषयी सांगितलेलं आहे, त्यामुळे इथे योग्य उत्तर जे आहे ऑप्शन क्रमांक डी येणार. दादाभाई नौरोजी हे योग्य उत्तर आपल्याला इथे दिसून येतं. नेक्स्ट वन कडे जाऊया. सेक्रेड बुक ऑफ द ईस्ट हा आशियातील धार्मिक ग्रंथांच्या भाषांतराच्या खंडाचा संग्रह होता. त्यांचे संपादक डॅश होते. बर, ए आहे गेऑर्ग ब्लूहर, ठीक आहे, ब्लूहर. बर, बी आहे मॅकमुल्लर, सी आहे केथ अँड मॅकडोनाल्ड, डी आहे विलियम जोन्स. आता या बुक जे आहे सिक्रेट बुक ऑफ द ईस्ट हा लिहिलेला आहे मॅकमुल्लर यांनी, ठीक आहे. सिक्रेट बुक ऑफ द ईस्ट कोणाचा ग्रंथ आहे? मॅकमुल्लर यांचा हा ग्रंथ आपल्याला दिसून येतं. ठीक, लक्षात राहील. बर, सो नेक्स्ट वन कडे जाऊया मग आपण. ओके, सिक्रेट बुक झालेलं, यानंतर ओके सो नेक्स्ट प्रश्न आपल्याला पाहायला मिळतं, तो म्हणजे खालीलपैकी कोणी पहिल्यांदा भूदान चळवळीच्या अंतर्गत आपली जमीन दान केलेली? सो ऑप्शन ए आहे जगमोहन रेड्डी, बी आहे आर रामन, सी आहे रामचंद्र रेड्डी आणि डी आहे वाय व्ही रेड्डी. सो भूदान चळवळी अंतर्गत रामचंद्र रेड्डी यांनी आपली जमीन जी आहे ते दान दिल्याचं आपल्याला दिसून येते. नेक्स्ट वन आहे तिबेट हे आर्य लोकांचे मूळ ठिकाण होते या सिद्धांतांनी कोणी समर्थन केलेलं? ए आहे स्वामी विवेकानंद, बी आहे श्री गंगानाथ झा, सी आहे स्वामी दयानंद सरस्वती आणि डी आहे बाळ गंगाधर टिळक. सो आर्य हे तिबेट मधून आलेले आहे असं कोण म्हणतात? स्वामी दयानंद सरस्वती यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आपल्याला दिसून येईल. यानंतरचं आहे खालीलपैकी कोणते विभाजन राज्य नमुन्यांचे वैशिष्ट्य होते?
ए एकाकी राज्य निर्मितीच्या नमुन्यास आव्हान दिले. बी आहे ते खुल्या गावगाड्यांच्या सिद्धांतावर आधारित आहे. सी आहे मंदिरांच्या एका संस्थेत म्हणून उदय होण्याची प्रामुख्याने संबंधित आहे. आणि ऑप्शन डी आहे ते मॅक बेबरच्या सिद्धांतावर आधारित आहे. बरं, सो विभाजित राज्य नमुना याचं उत्तर आहे की एकाकी राज्य निर्मितीच्या नमुन्यात आव्हान दिले. सो ऑप्शन ए इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. नेक्स्ट आहे 18व्या शतकात विलियम हाजिस सारख्या युरोपियन चित्रकारांनी स्मरणीय शैलीत केलेल्या चित्रकलेला डॅश असे म्हणतात. ए आहे सुरम्य, बी आहे अद्भुत रम्य, सी आहे पौरात्य आणि डी आहे वसाहतिक. बरं, 18व्या शतकामध्ये विलियम्स हॉजेस यांच्याविषयी प्रश्न आहे. सो यांनी जी स्मरणीय चित्रकला जी आहे त्याला सुरम्य असं म्हटलेलं आहे. नेक्स्ट आहे दारुगोळा साम्राज्य ही संज्ञा डॅश यांनी वापरली. डगलस ई स्ट्रिकसँड, बी आहे फिलिप कर्टन, सी आहे के एन चौधरी आणि डी आहे मार्शल हॉजसन. बर, सो मार्शल हॉजसन यांनी दारुगोळा साम्राज्य ही संज्ञा पहिल्यांदा वापरलेला आपल्याला दिसून येतं. यानंतर आहे सुरत फॅक्टरी रेकॉर्ड्स यामध्ये पुढील पैकी काय आढळतंय. ए आहे इंडिया हाऊसची कागदपत्र, बी आहे इनाम कमिशनची कागदपत्र, सी आहे फोर्ट विलियम पत्र व्यवहार आणि ऑप्शन डी इनवर्ड आणि आउटवर्ड पुस्तक. सो यामध्ये आहे इनवर्ड आणि आउटवर्ड पुस्तक कशामध्ये सुरत फॅक्टरीज मध्ये. ठीक आहे, फॅक्टरीज रेकॉर्ड मध्ये. यानंतरचा प्रश्न बघा. 1640 मध्ये इंग्रजांना एक जमिनीची देणगी देण्यात आली. तो भारतातील त्याचा पहिला किल्ला बनला. त्याला कोणती जागा दिलेली होती. ए आहे मद्रास चेन्नई, बी आहे कलकत्ता, सी आहे बॉम्बे आणि डी आहे राजापूर. सो या ठिकाणी 1640 मध्ये इंग्रजांना एक जमिनीची देणगी देण्यात आली आणि ते भारतातील पहिला किल्ला बनला. आता ही देणगी कोणती होती, तर ही देणगी होती मद्रास. ठीक, ऑप्शन ए. नेक्स्ट वन आहे आपल्याला प्रश्न दिसून येतं की युरोपियन साधनात उल्लेखलेला नखोडा कोण होता. नखोडा काय आहे विचारलेला आहे. जहाजाचा कप्तान, बी बोटीचा ताफाचा कमांडर, सी आहे बकरीचा अधिकारी आणि डी आहे चलन बनवण्यासाठी सोन्या चांद्याची लगत गोळा करणारा व्यक्ती. नखोडा म्हणजे काय, जहाजाचा जो कप्तान असतो त्याला म्हटलं जाते नखोडा. ओके, नेक्स्ट वन आपल्याला प्रश्न दिसून येणार. नेक्स्ट वन आहे जागीरदारी पद्धतीतील पेच प्रसंग हा मुघल सत्तेच्या रॅसाचा प्रमुख कारण होता असं विधान कोणी पुढीलपैकी कोणत्या इतिहासकारांनी केलेले आहे. ए इरफान हबीब, सी आहे एम अथर अली, सी सतीशचंद्र आणि डी आहे मुझफ्फर आलम. सो सतीशचंद्र यांच्यावर 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ओके, सो ऑप्शन सी योग्य उत्तर आहे. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.